पुण्यातील भोर विधानसभाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे आता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत। खरं तर आज हा मेळावा जो आहे तो राजगड तालुक्यात आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानंतर शनिवारी ते मुळशी तालुक्यात मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर शेवट भोर तालुक्यात ते मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर आपली भूमिका जी आहे भाजपमध्ये जाण्याबद्दल ती स्पष्ट करणार आहे। या दरम्यान ते कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जायचा निर्णय जो आहे तो घोषित करशील अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे। त्या अनुषंगाने आज संग्राम थोपटे यांचा राजगड तालुक्यात हा मेळावा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हा आणि भोर, राजगड आणि मुळशी हे 3 तालुके येतात आणि आजचा पहिला मेळावा जो आहे तो संग्राम थोपटे राजगड तालुक्यात घेत आहेत आणि या ठिकाणी मेळावा घेत ते काँग्रेसचे जे आता सध्याचे कार्यकर्ते आहेत त्यांची मतं जाणून घेत आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत, संवाद करतायत आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो घेणार आहे। तसं पाहिलं तर गेल्या अनेक दशकं म्हणजे जवळपास 4 दशकं थोपटे घराण्याचं राज्य जे आहे ते भोरवर होतं। 4 दशकं काँग्रेसची सत्ता होती, 4 दशकं खरं तर काँग्रेसकडून थोपटे घराण्यातली कुटुंब जे आहे ते निवडून आलेलं होतं। सुरुवातीला 6 टर्म संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोर विधानसभेतून मतं निवडून आलेले आहेत, एकदा ते मंत्रीसुद्धा झालेले आहेत आणि त्यानंतर जवळपास 3 टर्म काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार राहिलेले आहेत। 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांच्याकडून खरं तर संग्राम थोपटे यांचा पराभव झालेला होता। मात्र त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची अजूनही या मतदारसंघात मोठी ताकद आहे। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं एक बडं नाव म्हणून संग्राम थोपटेंकडे बघितलं जातं। अगदी काँग्रेसच्या 2014च्या मोदी लाटेत सुद्धा काँग्रेसचा गड जो आहे तो राखण्यात संग्राम थोपटे यांना यश मिळालेलं होतं। त्यामुळे जर संग्राम थोपटे यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर हा नक्कीच काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे। कारण काँग्रेसचं मोठं नाव जे खरं तर संग्राम थोपटे यांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं, हे नाव जर काँग्रेसचं कमी झालं तर कुठेतरी काँग्रेसला हा मोठा धक्का असणार आहे आणि भाजपची ताकद कुठेतरी वाढण्यास मदत होणार आहे। या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात खरं तर संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेतरी भाजपची ताकद जी आहे ती वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे येत्या रविवारच्या मेळाव्यात संग्राम थोपटे काय निर्णय घेतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, राजगड, पुणे।